नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याद्वारे जी शिक्षक भरती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे ते 3ची त्या संदर्भात आवश्यक असणारी जी बिंदू नामावली आहे, ज्या संस्थांची बाकी आहे त्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये आदेश काढण्याचं काम सुरू आहे. त्याच प्रकारचा एक आदेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती, नक्की आदेश काय आहे आणि हा कोणत्या भरतीसाठी आहे ते समजून घ्या. कारण की तुम्हाला मी मगाशीच एका व्हिडिओमध्ये सांगितलं की 1 मे ते 31 मेपर्यंत ज्या जागा येतील त्या संपूर्ण जागा म्हणजे 31 मे अखेरपर्यंतच्या संपूर्ण जागा त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या संदर्भातलं हे पत्र प्रति प्राचार्य मुख्याध्यापक कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालय यांच्यासाठी हे पत्र काढण्यात आलेलं आहे. आणि हे पत्र आपण जर पाहिलं तर अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित संस्थेच्या ज्या जागा आहेत त्या संदर्भातला आहे. आणि ही संच मान्यता ऑलरेडी बऱ्याच संस्थांनी केलेली आहे, पण ज्या संस्था बाकी आहेत त्यांना देखील शासनाचे आदेश आहेत. पहा, म्हणजे ही भरती व्यवस्थित झाली पाहिजे हाही त्यामागचा एक खूप मोठा उद्देश आहे. हे पत्र प्रत्येक जिल्ह्यात जर निघालं तर 100%, कारण की इथे त्यांनी मेन्शन केली. पहा, तारीख काय मेन्शन केली आपण पत्र पाहूया. हीच तारीख जर संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जर दिली, ऑनलाईन त्या ठिकाणी संच मान्यता राहिलेल्या संस्थांची झाली तर जागा जास्तीत जास्त येतील आणि जास्तीत जास्त अभियोग्यताधारकांचं काम होईल. याचा पाठपुरावा खरं तर करणं गरजेचं आहे. इथे जर पाहिलं आपण तर सन 2025-26च्या ऑनलाईन संच मान्यतेबाबत उपरोक्त विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की उपरोक्त विषयी शासन धोरणानुसार सन 2025-26च्या कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संच मान्यता ऑनलाईन प्रणालीत करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आपल्या कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालयाची खालील माहितीची संचिका आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषदा यांच्या कार्यालयात दिनांक 27/5 म्हणजे आजपासून ते 29/5 परवापर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे पर्यंत जमा करावी. सदर माहितीच्या आधारे आपण जर या पाहिलं तर उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये किंवा कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करता येईल. आणि या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. इथे 9 नंबरचा मुद्दा पहा, हा आपल्यासाठीचा मुद्दा आहे. म्हणजे सर्वच या सूचना जर पाहिल्या आपल्यासाठीच आहे, पण 9 नंबरचा मुद्दा तुम्ही पाहून घ्या. पवित्र प्रणालीद्वारे पदभरतीसाठी ज्या संस्थांनी शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विविध जी कार्यालये आहेत त्यांच्यामधून बिंदू नामावली प्रस्ताव सादर केलेली आहे, त्याची संच मान्यता प्राधान्याने करण्यात येईल. बिंदू नामावली सादर केल्याची प्रत सोबत सादर करावी. सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्वांनी त्या ठिकाणी बिंदू नामावली केलेली आहे. रिक्त पदांची संख्या ही शासनाला देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. याचा फायदा नक्कीच या संपूर्ण जागा येण्यासाठी होईल आणि जास्तीत जास्त अभियोग्यताधारकांचं काम होईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया. नक्कीच हा निर्णय आपल्यासाठीचा आजचा जो 27 मे 2026चा नवीन शासन निर्णय आहे, खूप महत्त्वाचा निर्णय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. असेच निर्णय संपूर्ण जिल्ह्यांचे निघावेत आणि जास्तीत जास्त जागा याव्यात, जेणेकरून आपले जास्तीत जास्त शिक्षक त्या ठिकाणी भरती होऊन जावोत आणि त्यांच्या जो नोकरीचा प्रश्न आहे तो मार्गी लागावा. यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहे. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.